पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दूध भेसळ प्रकरणावर सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा। दूध भेसळ प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीत उद्या मंचरमध्ये निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीत सरकारने नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपींना पाठीशी घालू नये, तसेच या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेटचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। भविष्यात अशा प्रकारची दूध भेसळ पुन्हा होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले। आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। लोकप्रतिनिधी बनणारे लोक सुद्धा यावर काहीच बोलत नाहीत। जे लोक या निमित्तानं आता आरोपी म्हणून आलेले आहेत, लोक त्याच्यामध्ये आता अंग काढून घ्यायला लागलेले आहेत आणि ही गोष्ट अतिशय भयानक आहे। माझे साहेब, तुमची मी माहीत ऐकली, बऱ्याच लोकांचे मी सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्या या गोष्टी उघड केल्यामुळं जनतेपर्यंत या गोष्टी पोहोचलेल्या आहेत। अतिशय निंदनीय घटना आहे की विचार देखील आपण करू शकत नाही की चिमुकल्यांना आपण विष पाजतो, नागरिकांना आपण विष पाजतो आणि याच्यावर FIR देखील जे FIR झालेले आहेत ते FIR देखील पत्रकारांना मिळत नाही। म्हणणं आहे का याचा ही गोष्ट तळास लागली पाहिजे आणि आम्हाला खात्री का ज्यावेळी राज्य सरकारने तुकारामजी मुंडे साहेब यांच्याकडे हे खातं दिलं, हे काहीतरी हेतू ठेवूनच दिलं की याला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे, कठोर कारवाई करणारा माणूस पाहिजे। आणि मग हा एक प्रशासनामधला असा IAS अधिकारी आहे ते कोणालाही डगमगत नाही, म्हणून खास मुख्यमंत्र्यांची त्यांची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली असावी। मागच्या 5 दिवसापूर्वी मी याबाबत स्वतः नरहरी झिरवळ साहेब या खात्याचे मंत्री, त्यांना देखील फोनवर माझं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की साहेब तुमचं मनापासून अभिनंदन, सगळ्यात तुमच्या खात्याचं चांगलं काम करते म्हणून चर्चा आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की मुंडे साहेबांची आपण ज्यावेळी मुलाखत ऐकली त्याच्यात ते सगळं स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ही गोष्ट 100% तडास त्या ठिकाणी लागल आणि त्यांना जी काही माहिती आहे जर सर्वांनी व्यक्त केलं, उद्या आम्ही हे आंदोलन करू आणि त्याचबरोबर मुंडे साहेबांची वेळ घेऊन त्यांना आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटल आणि सर्व जे काही छुप्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांच्या कानावर घालू। मंचरमध्ये जे काय दूध भेसळ आंदोलन झालंय, जी दूध भेसळ कारवाई झाली आहे त्याबद्दल काय सांगा आणि तुमची पुढे रणनीती काय राहील? नाही, मी आपलं बोलत असताना सांगितलं की गेले अनेक वर्ष ही भेसळ चालू आहे, ही काय आजची गोष्ट नाहीत। कारण जो आरोपी संदीप लोढा आहे त्याची मी FIR तुम्हाला म्हणजे कोर्टाचं जे जजमेंट आहे ते सगळं तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती शेअर करतो की 2005 त्याच्यावरती FIR दाखल झाली, परंतु ते प्रकरण काही म्हणजे तडीच गेलं नाहीत। त्याच्यात काही पुरावे जे आहेत कसे झाले काय झाले, आता कोर्टाने निर्णय दिला की सबळ पुराव्याबाबत त्यांची निर्दोष मुक्तता केली। हांडे जो आहे तो देखील यापूर्वी त्याच्यावर कारवाई झाली। तो जो राजेंद्र सांडबोर जो आहे त्याच्यावर देखील कारवाई झालेली होती, हिंगेवरती देखील झाली होती आणि या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम इथले स्थानिक लोक नेते मंडळी हे करत आहेत आणि म्हणून याच्या तळापर्यंत जाऊन निश्चित याच्यामध्ये यश आल्याशिवाय यावेळी राहणार नाही। कारण प्रकरण दाबणारा अधिकारी नाही, कारण ज्यावेळी 24 सुगंधी दुधामध्ये आळ्या आढळल्या त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात त्या ठिकाणी आलं आणि ते देखील आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देणार आहोत। आरोपी याच्यामध्ये मोठ्या लिंक कोणत्या आहेत, मोठ्या लिंकच्या सातत्याने बोललं जाते, मोठी याच्यामध्ये साखळी कोणती आहे, आता कोणती मोठी नावं याच्या समोर येत? आता याच्यामध्ये जोपर्यंत आयुक्त अधिकृतरित्या सांगत नाहीत, त्यांनी सांगितलेलं आहे का आमच्याकडे सगळी माहिती आलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की हे ट्रान्झॅक्शन कसे झाले, पेमेंट कोणाचे यांना आलेत, यांनी माल कोणाला दिला, दूध यांनी कोणाला दिलं, हे एकदा अधिकृत आलं का त्याच्यावर आम्ही निश्चित 100 नाही 200% बोलणार आहेत। जसं दुधाच्या आळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोललो, नाव घेऊन बोललो, जे पुरावे होते जे पत्र मुख्याध्यापकांनी दिलं, अधीक्षकांनी दिलं ते आम्ही मांडलेले आहेत। त्यांनी आम्हाला 100 कोटीच्या आबरू नुकसानीची नोटीस पण दिली गोवर्धननी। गेल्या अनेक वर्षापासून मंचर हे केंद्र बनलेलं आहे, इतक्या वर्षांपासून एक कारवाई देखील पाठीमागे झाली, मात्र हे खणून काढण्यात कुठेतरी अपयशी पडले। याचा पाठपुरावा मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, याचा पाठपुरावा करण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं आहेत। जे आमदार असतील खासदार असतील यांनी हा विषय त्या ठिकाणी मांडणं अत्यंत गरजेचं आहे, परंतु आपलेच कार्यकर्ते असल्यामुळं हे याच्यावरती फोकस अजिबात करत नाहीत आणि म्हणून की सगळ्यात की तुम्हाला ज्यावेळी लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, आता त्यांना दुःख आहे
ते बोलतात फक्त 1,500 माझं तर म्हणणं आहे ते निवडूनच आलेले नाहीत, जनतेने नाकारले, परंतु केवळ मताचं डायव्हर्शन दुसऱ्या त्या ट्रम्पेटवर गेल्यामुळं, नाहीतर आज ते लोकप्रतिनिधी नसते. आम्ही त्यांना पुन्हा सांगतोय की ही भेसळ आहे, हा लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. तुम्ही याच्यामध्ये ठाम भूमिका त्या ठिकाणी घ्या आणि स्पष्टपणे सांगा माझा कार्यकर्ता हा आहे. आम्ही फोटोसहित तुम्हाला सगळ्यांना पाठवलेत का हे आमच्या चिन्हावर निवडून आलेत किंवा माझ्यासोबत त्या ठिकाणी होते, हे गदाड त्या ठिकाणी झाले पाहिजेत, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. आता ही जी पोलिसांनी दूध देखील भेसळ FIR आहे दिली नाही ती वेळेत. दूध भेसळ झाली आणि त्याच्यावरती आता तुम्ही आंदोलनही केलं, पण याच्या पाठीमागे कुठे कुणाला तरी पाठिंबा आहे कोणाचा, काय असं वाटतंय का तुम्हाला? किंवा 100% याच्यामध्ये एवढी मागं प्रकरण दाबणारे त्याच्या पाठीमागं आहेत, म्हणून एवढी डिरिंग त्या ठिकाणी करतात आणि त्यांना पदं पुन्हा पुन्हा दिली जातात. पोलिसांनी FIR दिली नाही वेळेत, हा पत्रकारांचा आरोप आहे आणि मुळातच ही कारवाई लपवली जाते का, अनेकांना याच्यात पाठीशी घालण्याचा प्रयत्न. तुमच्या म्हणण्याशी आम्ही 200% सहमत आहोत. सुरेश भाऊंनी उल्लेख केला, ज्यावेळी आंदोलन कांद्याचं झालं, बिबट्याचं झालं, आता यातले हे जे आरोपी आहेत किंवा जे सूत्रधार आहेत याच्यातले, हे देखील आंदोलनाला तिथं उपस्थित होते, परंतु यांची नावं त्याच्यातून वगळण्यात आली आणि गोरगरीब लोकांना, कार्यकर्त्यांना जे लढतायत आमच्यासारख्यांवरती गुन्हे दाखल झालेत. हे लोकप्रतिनिधींना माहीत नाही का? सगळं माहिती आहेत, परंतु त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं त्या ठिकाणी ओढतंय, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे.